विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकांमध्ये आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. दिवसभर माघारीच्या घडामोडी सुरू होत्या. महायुतीचे नेते बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करत होते. पण दिवसाअखेरीस सर्वाधिक चर्चा झाली ती महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या माघारीची. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीने उमेदवार उभे केले होते. मात्र शेवटच्या टप्प्यात ते माघारी घेतल्याने महायुतीच्या अनेक उमेदवारांचा विजय सोपा झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे की उद्धव ठाकरे आणि पवार सेटल झाले का? सर्वप्रथम कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघाची चर्चा झाली. ठाकरे गटाने उमेदवार दिला होता, मात्र शेवटच्या क्षणी अर्ज माघारी घेण्यात आला. परिणामी राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले. नाशिकमध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीला ठाकरे गटातून निवडणूक लढवण्याची चर्चा होती. काही इच्छुकांनी अर्ज देखील घेतले होते, मात्र अखेरीस उमेदवारांचा देण्यात आला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला या लढतीतून पूर्णपणे बाहेर पडली. पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये उमेदवारांवरून मोठा गोंधळ झाला, पण तो शांत झाल्यानंतर शरद पवार गटाच्या उमेदवारांनीही माघार घेतली. त्यामुळे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला. यानंतर विरोधकांकडून उमेदवार आणि पक्ष मॅनेज झाल्याचा आरोप करण्यात आला. ठाण्यातही अशीच घटना घडली. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी अर्ज माघारी घेतला आणि शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी विजय जवळपास निश्चित झाला. यामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं. यवतमाळमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्यानंतर अपक्ष उमेदवारांच्या माध्यमातून लढत देण्याचा प्रयत्न झाला. मात्र शेवटच्या अपक्ष उमेदवारांनीही अर्ज मागे घेतला आणि महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. अहिल्यानगरमध्ये महाविकास आघाडीला उमेदवार भाव ठेवता आला नाही. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला. विशेष म्हणजे पुणे, ठाणे, नाशिक अशा ठिकाणी महाविकास आघाडीला महायुतीला धक्का देण्याची संधी होती. महायुतीमध्ये काही ठिकाणी अंतर्गत नाराजी आणि धुसफूस देखील होती. मात्र त्याचा फायदा घेण्याऐवजी महाविकास आघाडीचे उमेदवार माघार घेताना दिसले. यामुळे आता विरोधकांकडून ठाकरे आणि पवार यांच्यावर सेटलमेंटचे आरोप केले जात आहे. राजकीय चर्चांमध्ये दोन कारणे सर्वाधिक सांगितली जात आहे. पहिलं कारण म्हणजे शरद पवार यांची राज्यसभेवरील बिनविरोध निवड. भाजपने त्याला विरोध केला नव्हता. दुसरं कारण म्हणजे बिनविरोध परिषदेत अंबादास दानवे यांच्या निवडणुकीवेळी भाजपने आक्रमक भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे आता त्यांची परतफेड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होत असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाहीये. त्यामुळे हे आरोप आणि चर्चा राजकीय पातळीवर सुरू असल्याचं तरी मागच्या खरं कारण काय आहे हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. पण एक गोष्ट मात्र आहे, 17 जागांवर महायुतीला कडवी टक्कर देण्याचा दावा करणारे विरोधक अनेक ठिकाणी शेवटच्या क्षणी मागे हटले. त्यामुळे महायुतीचा विजयी मार्ग अधिक सोपा झाला आणि ठाकरे पवार सेटलमेंटची चर्चा आणखी जोरात सुरू झाली. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? उद्धव ठाकरे आणि शरद पवार खरोखर सेटल झाले आहेत का, की हा केवळ राजकीय आरोप आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.